मन का तारा। गाता हूँ खुशी के गीत मगर, गाता हूँ खुशी के गीत मगर, जख्मों से भरा सीना है मेरा, हंसती है मत का मारा हूँ, आवारा हूँ, आवारा हूँ। या पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई, तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार, कई। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिशतानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। ये जब जब करे इरादे, सूरत है जानी पहचानी, दुनिया वालों को हैरानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है आहे। आणि आज माझ्या ज्येष्ठ नागरिकांना मी विनंती करतोय की ज्यावेळेला ते इथे येतील त्यावेळेला जोरदार टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यासाठी करायचा आहे, कळलं का? आणि ते आता मला वाटतं एक 5 मिनिटात ते इथे पोचतील। आणि आजचा जो कार्यक्रम आमचा रवी मोरे आणि त्यांचा जो ग्रुप आहे सुहाना सफर, नाव पण काय सुंदर आहे बघा ना। आपल्या आयुष्याचा आपण सुहानी सफरच करतोय, कारण सिनियर सिटीजन म्हणजे सुहाना सफरच चालू आहे। आणि आज आमचे हे जे बुजुर्ग आलेले आहेत गाणी म्हणत आहेत, त्यांनी तर हे बघितल्यानंतर ते एवढे खुश झाले आहेत, अरे हे सिनियर सिटीजन आहेत की ज्युनियर सिटीजन आहेत हा त्यांना प्रश्न पडलेला आहे। आणि आज त्या सर्वस्ताईने हा कार्यक्रम घडवून आणला आहे। खरोखरच ज्यांच्या पोटी ती जन्माला आली ते 75 वर्षाचे आमचे नुगुरे साहेब फार पुण्यवान आहेत की अशी भेटी त्यांना मिळाली। आणि त्या आपल्या नगरसेविका आहेत, आपल्या पद्धतीने त्या आपलं काम करत आहेत आणि त्यांनी आजचा हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे। आज हे वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं आमचे नुगरे साहेब नक्कीच 100 वर्ष पूर्ण करतील असं हे वातावरण निर्मिती झालेलं आहे। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जीवनात ही घडी अशीच राहू दे, सुहाना सफर, आवारा हूँ, ही 101 गाणी ऐकल्यानंतर आणि असे मनाची तृप्तता झालेली आहे, कारण ही गाणी आता ऐकायला आणि पाहायलाही पण मिळत नाहीत। त्यावेळेचे ते राज कपूर, त्यावेळेच्या ह्या हे जे सगळे लता मंगेशकर गायिका वगैरे आता पाहायला आणि ऐकायलाही मिळत नाही आहेत। तर या कार्यक्रमामध्ये आता या कार्यक्रमांची रूपरेषा हे आमचे रवी मोरे ठरवत आहेत की काय कार्यक्रम द्यायचा। आणि रवी म्हणजे खरोखर चंद्र सूर्यसुद्धा वरून बघत असतात त्याचा हा कार्यक्रम, इतका रवी मोरे सुंदर कार्यक्रम करतो। तर चंद्र आठ प्रस्तुत हो आणि चांदण्यासुद्धा त्यांच्याकडे बघत असतात, कळलं का? तर हा कार्यक्रम सादर करणारे जे सुहाना सफरवाले आहेत ते रवींद्र मोरे, लीलाधर भट, श्रीयुत राजेंद्र, सौभाग्यवती शर्मिला, सौभाग्यवती देविका, कुमारी हर्षिता यांचा मी खूप खूप आभारी आहे। आणि प्रल्हादजी त्यांचं अनाऊन्समेंट वगैरे खूपच चांगलं चाललेलं आहे। असाच कार्यक्रम पुढे चालू देत, कारण परत मला मंचावर यायचं आहे। आणि जे उपस्थित आहेत त्या सर्वांचे खरोखरच अतिशय आभारी आहे मी की त्यांनी आपला अमूल्य वेळ इथे देऊन ते उपस्थित राहिले आहेत। तूने उरंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया, तूने उरंगीले कैसा जादू। इसके सिवा जाना कहाँ, चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं दोनों जहाँ। इसके सिवा जाना कहाँ, जीना यहाँ मरना यहाँ। इस गाने के बारे में कुछ मैं बताना चाहूँगा कि ये फिल्म
बार बार देखो, हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल। बार बार देखो, हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल। बता दो स्टैंड अप, स्टैंड अप। टाळ्या टाळ्या टाळ्या. थांबा थांबा पप्पा, थांबा गाणं म्हणतात तिकडे. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। सितारों जान दिलाओ, मार्फत आणि ताईंच्या मार्फत हार्दिक स्वागत करतो. आणि आजचे जे सेलिब्रिटी आहेत अवघे 75 वयमान आणि त्यांनी ते तसं करून दाखवलेलं आहे. म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेला नेहमीच पारितोषिक मिळतं, पहिलं, दुसरं आणि तिसरं प्रत्येक वर्षी घेतोय आपण. कारण का असे अधिकारी मिळाले असल्यामुळेच हे पारितोषिक आपल्याला मिळत आहे. ज्या ज्या वेळेला मी आणि साहेब आणि आमची कमिटी त्यांच्याकडे जातात त्यावेळेला प्रथम ते आम्हाला आतमध्ये बोलवणार. बाकी कोण आलेत कॉन्ट्रॅक्टर हे त्यांच्याकडे संख्या झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांची. आणि याला नवी मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे. एवढी मोठ्या संख्येने लोक इथे येत आहेत का करायचं आहे आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. एक मिनिट हलवायचं, एक मिनिट हटेगा ना जो मेहंदी खिचड़ी किती अंधार आहे थांबा थोडा वेळ हा मेणबत्ती आहे ना. एक मिनिट. जय हिंद, जय महाराष्ट्र. साड्या समोर गडबडीत ते गडबडीशी नको व्हायला. काही नको प्रत्येक बसतील लागेल काही इकडे बघा. मॅडम इकडे बघा सगळ्यांनी. आता गाणं कुठे बंद झालं. साहेब या ना. या इकडे या साहेब. इथे इथे सगळ्या बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, रहे यार तू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू,
Happy birthday to you. Happy birthday to you. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गाए, तू जियो हजार to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. हो पहिले तुम्ही घ्या घेतलं हो घ्या हो घ्या पहिले घ्या हो थांबा थांबा इकडे बघा इकडे बघा. रोशन रहे हजारों के बीच जैसा सूरज रहता है आसमां के बीच. धन्यवाद. Happy birthday to you. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार बर्थडे टू यू. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. ये मेरी है आरज़ू. मुगुरे साहेबांना आरदवड साहेब त्यांना शुभेच्छा देत आहेत. सेल इंडिया ह्या मल्टीनॅशनल कंपनीत त्यांनी सिक्युरिटी ऑफिसर म्हणून 20 वर्ष काम केलेलं आहे, सेवा बजावलेली आहे. त्यानंतर ते आता सामाजिक जीवनात गेले 30 वर्ष काम करीत आहेत आणि हे करीत असताना अनेक अडचणींना तोंड देत ते आज मंचावर उभे आहेत. आता आपले गोरे साहेब आरदवाडांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतायत आणि पुष्पगुच्छ देत आहेत त्यांना. धन्यवाद गोरे साहेब. हा बघा इकडे गोरे साहेब दाम्पत्य त्यांचा सत्कार करतायत शाल आणि श्रीफळ देऊन आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत की शतायुषी व्हा म्हणून. धन्यवाद गोरे साहेब. तुम्ही त्यांचा प्रथम सत्कार देऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहेबांना नेहमी आमची आठवण राहावी यासाठी साहेबांना एक घडी मी आणलेली आहे. आणि नेहमी मी वेळेवर येत नाही पण साहेब वेळेवर येतात, पण त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या गोरे साहेबांनी एक घड्याळ आणलेला आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद गोरे साहेब. तुम्ही आम्हाला टांचा सत्कार करायचा आहे, त्यांनी पुढे यायचं आहे. शाल श्रीफळ वगैरे काय द्यायचं असेल त्यांनी मॅडमचा सत्कार केला तिथे होय ना. आणि गोरे मिसेस गोरेंनी पण
मिसेस निगुरेंचा सत्कार केलेला आहे. शाल आणि श्रीफळ देऊन आणि दोघांना शपथ देऊन सत्कार करतात आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत. माझे अध्यक्ष आहेत ते आमचे. या करता गँग सगळे पुढे या. टेबल तिकडे घ्या ना, एक केक पाडायचे. धन्यवाद अनिल पिसाळ साहेब, तुम्ही निगुरे साहेबांचा सत्कार केलेला आहे. शाल आणि श्रीफळ देऊन आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक मिनिट सोना साहेब त्यांचा सत्कार करतायत. सोना साहेबांचे आशीर्वाद शुभेच्छा म्हणजे एका बुजुर्गाचे शुभेच्छा आहेत त्या, आणि खरोखरच ते आता नक्कीच 27 होतील याबद्दल आमच्या मनात तर शंका नाही आहे. पटापट घ्या, पटापट घ्या, भरपूर लागेल. आपला सार्वजनिक ना वैंगडे साहेबांनी पुष्पगुच्छ दिलाय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पुढे या. कुठे साहेब साहेब आपले या ना तुम्ही पुढे. हे काय आते आणलंय त्यांनी आपले जाता. हा कुलकर्णी साहेब तुम्ही या. हो हा पंखा दिलेला आहे कारण त्यांना वरच्यावर गरम होत असतं म्हणून हा पंखा दिलेला आहे. तसं ते डोक्याने गरम नाही आहे, शांतच आहेत ते. कुलकर्णी साहेबांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. रोहिदास पाटीलांचं आगमन झालेलं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. थँक्यू माय डिअर. किळते मॅडम सत्कार करतायत मिसेस निगुऱ्यांचा. निगुरे साहेबांचा किळचे साहेबांनी सत्कार केलेलाच आहे, त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा द्या. फक्त हॅलो. व्यासपीठावर उपस्थित सर्वस्ताई रोहिदास पाटील साहेब आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे जसे नागोरी काका, त्यांचा आज 75वा वाढदिवस आहे. त्यांनी मला अग्रानी बोलवलं, त्याच्यावर मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांना पुढचं आयुष्य अजून असं निरोगी चांगलं जावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द बोलतो. आमचे निगोरे साहेब, शहर अभियंता साहेब आणि व्यासपीठावरती बसलेले मान्यवर आणि माझे उपस्थित बंधू आणि बहीण, माझ्या मित्राबद्दल मी काय बोलू. त्यांचा माझा परिचय 15 वर्षापासून आहे. जॉगिंग ट्रॅकमध्ये आम्ही फिरायला जात होतो, त्या ठिकाणी आम्ही कुठेतरी बाकावर बसत होतो आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. त्यांचं वैशिष्ट्य एकच आहे, तुम्ही केव्हा बघा त्यांचं कपड्यांकडे बघा, कपड्यांना कधी चुरगळ दिसतं नाही, कधी मळके दिसतं नाही, आपले एकदम अप टू डेट कपडे, हे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता आमचं हे जे विरंगुळा केंद्र नवी मुंबईभर आहेत, परंतु आपल्या जे सेक्टर 8चं जे केंद्र आहे ते सगळे नावरूपाला आलेलं आहे. आणि या केंद्राची निर्मिती आमचे जे कुलकर्णी साहेब होते यांनी फक्त पाया खोदला आणि ती पायाची भरणी जर केली असेल तर आमचे गोरे साहेब, श्रीराम गोरे साहेब यांनी पायाची भरणी इतकी मजबूत केली आहे की त्याच्यावरती 10 मजले जरी चढवले तरी तो पाया डगमगणार नाही. नंतर मध्यंतरी आम्ही 2-4 अध्यक्ष झालो, मी पण होतो, ते एक सोनवणे होते वगैरे, तर आम्ही फक्त भिंतीला लिपापोती केली तेवढंच. परंतु त्याच्यानंतर हे आमचे निगुरे साहेब आले आणि त्यांनी कळस चढवला, या केंद्रावरती त्यांनी कळस चढवला. आणि विषय सांगायचं की त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही. एवढं असून देखील केंद्रात जे काही काम चाललेलं आहे त्याचा रिपोर्ट घेणं किंवा प्रत्यक्ष कामावर येऊन काम बघणं, त्यांना तब्येतीला पेलवत नव्हतं तरी देखील त्यांनी ते काम करून घेतलं. आणि विशेष जर आमचा सहभाग असेल तर आमच्या ताई ज्या आहेत ना, सर्वच ताई,
यांचं देखील खूप मार्गदर्शन आणि त्यांच्या याच्यामुळेच असे साहेब जे आहेत ते आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही कामं करून घेतो आहे. त्यांचे विशिष्ट दुसरं काही नाही. त्यांनी बंगले बांधले नाहीत, त्यांनी गाड्या घोड्या घेतल्या नाहीत किंवा काही प्रॉपर्टी केली नाही, परंतु एक अशी सुसंस्कृत सुपुत्रीला त्यांनी जन्म दिला आहे आणि ते त्यांचं नाव रोशन करते, त्या म्हणजे सरोजताई. तर आमचे निगोरे साहेब वास्तविक खरं निगुरेमध्ये निगर्व आहे, गर्व नाही. कुठेही भेटतील, कोणाबद्दल चांगलं वाईट कधी ते बोलले नाहीत, कधी त्यांनी कोणाविषयी हे केलं नाही, नेहमी गोडच बोलतील. आणि विशेष मला अभिमानाची गोष्ट अशी आहे, काही जरी झालं सोनार साहेब काय करायचं, सोनार साहेब असं करायचं, म्हणजे मी विशेष सल्लागार अशातला भाग नाही, परंतु थोडंसं विचारपूस करणं, थोडंसं सांगणं. आणि आमचे जे मी आधीच म्हणालो की ज्यांनी कळत चढवला ते आमचे गोरे साहेब, त्यांनी देखील खूप केलं या संघटनेसाठी, त्यांनी देखील खूप केलेलं आहे आणि ते विसरता येणार नाही. आणि उत्तरोत्तर आमच्या केंद्राची प्रगती अशीच होणार आहे आणि होईल आणि आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि सगळंच आहे. परत मी आमच्या निगोरे साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी लवकरात लवकर आता 100 गाठायचा प्रयत्न करतात, करायलाच पाहिजे. आपण सगळ्यांनी आपण त्यांना तसा आशीर्वाद देऊ. आणि त्यांच्या मागे भरभक्कम जे असतील ते आमच्या सौभाग्यवती निगोरेताई, खूप त्यांचं सहकार्य आहे. कोणाला? निगोरे साहेबांना. क्षणभर जरी दृष्टीआड झाले तरी कुठे गेले, काय गेले, तरी ते रावलं जात नाही त्यांच्याकडून. म्हणजे एवढं प्रेम आहे आणि असंच प्रेम असायला पाहिजे. आणि मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी आमच्या संचालकांचे आभार मानतो. हां, विशेष म्हणजे आमचे एक कला वाद्याचे जे हे आहेत, जे मोरे साहेब, ते आमचे सभासद आहेत. ते विशेष आहे, आपल्या संघटनेचे ते सभासद आहेत आणि त्यांना केव्हाही बोलवा, त्यांचं योगदान नेहमीच आम्हाला असतं. धन्यवाद. आमच्या केंद्राची जबाबदारी उचलत असतात. धन्यवाद दिलीप साळवी. कॉन्स्टिट्यूशन आहे ते आणि ते त्यांना देत आहेत. संविधानाची प्रत फार नशिबान आहेत आमचे निगुरे साहेब. की जमुना का बोल राधा बोल, संगम होगा के नहीं, मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का नहीं. शाल आणि स्मृतिचिन्ह त्यांना देत आहेत ते. निगुरे साहेबांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद प्रथमेश. धन्यवाद. पेड़ों की छांव तले तेरा इंतजार करे, पेड़ों पहिल्यांदा माझं सगळे विरंगोली केंद्र आता बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आणि आज जे कार्यक्रम झाला हे मला माहितीच नव्हता, मला काल माहिती पडला. हे येता मोठापणा माझा मुलीचा आहे काय, आणि तिने मला सांगितलं पण नाही आहे. इव्हन माझ्या गावचा पण पाहुण्याने बोलवून घेतलं तिने. आज सकाळी येऊन जेव्हा दारावर उभं राहिले, अरे म्हटलं हे कुठून आले काय, म्हणजे तिने एवढा म्हणजे मला धक्का दिला की आश्चर्य वाटलं, मला एकदम आश्चर्य वाटला. आणि आणि आपलं जे केंद्र म्हटलं तर माझं एक जीव झालेलं आहे आता.
माझा एक जीव झालेला आहे. मग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला एक जीव झालेला आहे आणि हे केंद्रासाठी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जेवढं कामं करू शकतो मी करून देईन सगळ्यांना. याची भान ठेवावी लोकांनी. हां, मला काय शब्द सुचत नाही मला जास्त बोलायला. आणि आमचा गुरु म्हणजे माझा सोनार साहेब आहेत, जे माझा गुरु आहे. त्यांनी आणायचं काम इथं त्यांनीच केला की साहेब तुम्ही काय करता, तुम्ही इथे बसून तुम्ही येत जा इकडे. मग मी त्यांचं ऐकून एक दिवशी मी काय केलं, एक दिवशी आलो तर साहेबांचं मीटिंग चालू होता. तर आलो मी, म्हटलं साहेब मी आलो आहे, मला एक फॉर्म द्या. तर ते साहेबांनी फॉर्म दिला, मी फॉर्म भरून दिला. त्यानंतर मग मला येणं जाणं चालू झालं. आणि कमी पिरियडमध्ये मला यांनी अध्यक्ष पण बनवून टाकला मला संस्थेचा. मला तेवढी केपेबल नव्हता, पण तरी देखील त्यांना काय वाटलं मला माहिती नाही. तर गोरे साहेब आहे, आमचं सोनार साहेब आहे आणि राणे साहेब आहे, यांनी मला म्हणजे एवढा म्हणजे मोठापणा दिला आहे. पण मी त्या मोठापणाचा गैर काम केलेलं नाही आहे. ते मोठापणाचं मी चांगलं काम करून दाखवलेलं आहे मी. आणि असंच मी पुढे पण कार्य करत राहीन. धन्यवाद. मी दोन शब्द मी संपवतो. पालिका प्रशासनाचे मंडळी इथे आलेले आहे. मी त्यांना विनंती करतो निगुरे साहेबांना की त्या मिसेस आलेले आहे तिथे, त्यांचाही सत्कार होतो आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कुठलंही म्हणजे सोबतच. धन्यवाद पालिका प्रशासन. असेच आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्या. पुन्हा एकदा धन्यवाद. सत्कार बरेच होता तो, पण ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे जो सत्कार होता ना तो खरंच अविस्मरणीय असतो तो सत्कार. धन्यवाद. रवी त्यानंतर श्रीयुत राजेंद्र यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यावं. शाल आणि श्रीपद देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि पुष्पगुच्छ सत्कार करतायत राजेंद्र साहेबांचा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. ते आपलेच आहेत, हक्काची माणसं आहेत ते. सौभाग्य त्यांच्या आवाजात लता मंगेशकर होत्या, आशा भोसले होत्या आणि सुमन कल्याणपूरकर पण होत्या. सौभाग्यवती देविका यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. ताई तुमचा आवाज खूप चांगला आहे, पण थोडीशी आणखी तयारी करावी लागणार आहे तुम्हाला. नाही, थोडी तयारी करायला पाहिजे. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि या एजमध्ये गायिका ह्या वयाच्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण गोड आवाज आहे. मुलगी पण गोड आहे म्हणा. प्रल्हाद ना नाही, एक राहिले. ही मायेची शाल त्यांना घातलेली आहे. असेच गात राहा. नाही संपली शेवट. एक मिनिट. आणून जाते सर. थँक्यू. एक कॉम्प्लिमेंट. व्हेरी नाईस.